नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपोलिया आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बैसवू पाऊले श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली न संडीच तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाचे आदिष्टी तू सकळ श्री विद्येंची सृष्टी धात्रा होय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संतांचे हे सुख झाले आजीवा मनवोनी सेवा करीत्यांची मनवोनी सेवा करीत्यांची मनवोनी सेवा करीत्यांची संतांचे सुख झाले आजीवा मनवोनी सेवा करीत्यांची मनवोनी सेवा करीत्यांची मनवोनी सेवा करीत्यांची संतांचे हे सुख झाले देवा तुझी सेवा करीत्यांची मनवोनी सेवा करीत्यांची झाले आजीवा मनवोनी सेवा करीत्यांची मनवोनी सेवा करीत्यांची संतांचे हे सुख झाले या जीवा म्हणवनी सेवा करी त्यांची उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर। आपल्या नेवासा तालुक्यातील मौजे राजेगाव या ठिकाणी भगवान शंकराचे प्रधान असे अर्चक असणारे लोकमान्य देवमान्य ब्रह्मीभूत संत रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या पट्ट शिष्यातील एक निष्काम आणि काया वाचा मनानं वृद्धेश्वराची आणि ब्रह्मीभूत रघुनाथ महाराजांची अतिशय शुद्ध मनाने ज्यांनी सेवा केली। रघुनाथ महाराज उंबरेकर म्हणजेच वृद्धेश्वर आणि वृद्धेश्वर म्हणजेच आपले रघुनाथ महाराज। देवामध्ये आणि संतांमध्ये ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी वेगळेपण पाहिलं नाही असे प्रज्ञाचक्षु ज्यांना डोळे नव्हते पण ज्यांनी संपूर्ण जग ज्या भगवंताची प्राप्ती करते त्या भगवंताची प्राप्ती डोळे नसताना सुद्धा ज्यांनी भक्तीने प्राप्ती केली असे आपल्या गावचे भूषण कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गीय हे शब्द त्यांना कमी पडतात पण त्यांच्यासाठी ब्रह्मलीन हा शब्द योग्य वाटतो का ज्यांनी कधी या डोळ्याने पापही पाहिलं नाही आणि पुण्यही पाहिलं नाही ज्यांच्या मनामध्ये फक्त विश्व हे ब्रह्म आहे आणि ब्रह्मच विश्व आहे असं ब्रह्मज्ञान ज्यांच्या कृपेने प्राप्त झालं असे ब्रह्मीभूत संत उंबरेकर बाबांचे पट्ट शिष्य ब्रह्मलीन सद्गुरू मच्छिंद्रनाथ भाऊ राजेगावकर संतांना साधूला साधकाला उपासकाला आणि भक्ताला आडनाव नसतं
त्यांना जात नसते, त्यांचा एक विशिष्ट समाज नसतो. विश्व हेच ज्यांचं घर आहे असे भक्त, साधक, सद्गुरू आणि संत असा विषय असतो. आणि म्हणून आता कुंभमेळ्यामध्ये फक्त साधू हाच शब्द आहे. तो काळा आहे का गोरा आहे का लंगडा आहे का पांगळा आहे याचा विचार जिथं होतो त्याला संसार म्हणतात. आणि म्हणून आपल्या गावामध्ये जन्माला आले, सोनईच्या जवळ असणारे खडंबे नावाचं गाव हे त्यांचं अतिशय लाडकं गाव. जेवढं रघुनाथ महाराजांचं लाडकं तेवढंच मच्छिंद्रनाथ भाऊंचं लाडकं. त्या काळातला समाज हा लोकमान्य नव्हता दादा, त्या काळातला समाज सर देवमान्य होता. म्हणून जरीही वृद्धेश्वराच्या गादीवर रघुनाथ महाराज होते तरी सुद्धा त्या काळामध्ये रघुनाथ महाराज हे संत आहेत, हे ज्यांना ज्यांना मिळाले आणि कळाले त्याच लोकांना मच्छिंद्रनाथ भाऊ हे त्याच अधिकाराचे आहेत हेही त्यांना कळालं त्या काळाच्या समाजाला. म्हणून आताचा समाज हा लोकमान्य आहे, पण ज्या काळामध्ये ब्रह्मीभूत संत ज्ञानोबराय, तुकोबराय, त्यानंतरचे कैकाडी महाराज, गव्हाणे महाराज, तनपुरे महाराज, रघुनाथ महाराज, भाऊ बाबा नारायण महाराज, खंडोजी बाबा, गणेशानंद सरस्वती, सद्गुरू शिवनाथ महाराज, सत्यविजय महाराज कोरडगावकर, या अशी त्या काळामध्ये जी सत्पुरुष मंडळी होती त्यांच्या जीवनाकडून समाजाचा जर उद्धार झालाच, पण ज्या समाजाचा उद्धार झाला त्याच समाजाकडून आज ही पुण्यतिथी साजरी होते. विठाला विठाला आणि म्हणून ब्रह्मलीन सद्गुरू मच्छिंद्रनाथ भाऊंचा हा 18वा पुण्यतिथी सोहळा आपल्या या गावामध्ये संपन्न होतोय. राजेगावकराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण सप्ताह जरी या ठिकाणी छोटा दिसत असला, 2 पट्ट्या असल्या तरी सुद्धा या गावाने सद्गुरू नारायण बाबांचे, उंबरेकर बाबांचे सप्ते भरपूर केलेले आहेत. बऱ्याचशा गावाची चर्चा कानावर येते, पण अजून राजेगावची अशी म्हणावी एवढी चर्चा वाईट कानावर अजून आली नाही. फक्त एकदाच आली होती टीव्हीला बातमी, आता काय पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या. विठ्ठला विठ्ठला असतो. भाऊंचा हा पुण्यतिथी सोहळा आहे आणि म्हणून त्यानिमित्त मी आज जो अभंग घेतलेला आहे तो अभंग ज्ञानोबरायांचा नाही, तो अभंग तुकोबरायांचा नाही, तो अभंग नाथ महाराजांचा नाही. आजपर्यंत बरेचसे संत झाले बहुजनामध्ये, परंतु ते संतच होते, त्यांचं वाङ्मयही संत रूप होतं, पण जगापर्यंत ते वाङ्मय आलं नाही. आणि मग संत सेना महाराजांचा जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये 20व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. फक्त सेना महाराजांची पुण्यतिथी ज्या दिवशी असते त्या दिवशी फक्त हा तुम्हाला हा अभंग एकच पाठ आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. एवढाच अभंग आपल्याला, मला असं वाटतं, पाठामध्ये असायला हवा आहे. पण लक्षात ठेवा, किती मोठा असला आणि किती छोटा माणूस असला तरी सुद्धा त्याला सौंदर्य निर्माण करण्यासाठी नाव्याकडे जावं लागतं. पण त्या काळामध्ये सुद्धा लोकमान्य नाही पण देवमान्य संत सेना महाराज होते, म्हणून त्यांनी सुद्धा काही अभंगाची निर्मिती केली आणि त्या अभंगापैकी हा 20व्या क्रमांकाचा अभंग आहे. मी का घेतला याला काही कारण आहेत. मुळातच हा पुण्यतिथी सोहळा जरी संतांचा नसला तरी सुद्धा संतांच्या सहवासामध्ये ज्यांचं जीवन गेलं त्यांचं मात्र निश्चित आहे, हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण, अभंग संतपर प्रकरणातील आहे पण कुठल्या संतांचं या अभंगामध्ये नाव नाही. दुसरं आश्चर्य. तिसरं आश्चर्य, हा अभंग संतपर आहे पण संतांचं नाव नाही.
आमके आमके संत म्हणजे त्या त्या समाजातल्या संतांच्या जातीचा उद्धार झाला असता म्हणून सेना महाराज खूप बारीक विचार करतात. आता कट निघलाय पण त्यांनी या अभंगामध्ये असा कट मारलाय त्या कटाला नावच नाही. आपल्यामध्ये जे कट असतात त्याला नाव असतं, आमका कट, फलाना कट, आडीचा, नडीचा, वडीचा, खोडीचा, असे आपले कट आहेत. पण या अभंगामध्ये सेना महाराजांचा जो कट आहे त्या कटाला नाव नाही, गाव नाही. मग सांगा, ज्याला नाव नसतं आणि गाव नसतं त्याचंच कार्य संतरूप असतं. विठाला तिसरं आश्चर्य अभंगामध्ये काय आहे? अभंग संतांचा आहे, संतांचं वर्णन केलंय. पण कधी कधी संतांचं वर्णन होतं ते 3 प्रकारामध्ये. पहिलं वर्णन आहे संतांचं सार्थ वर्णन. जे वर्णन नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांचं केलंय त्याला सार्थ वर्णन म्हणतात, बरं का. आणि ज्ञानोबरायांनी एकनाथ महाराजांचं जे वर्णन केलंय त्या वर्णनाला यथार्थ वर्णन म्हणतात. आणि नामदेव महाराजांनी भगवंताच्या जवळ असणारे जे काही संत साधू मुनी आहेत यांचं जे वर्णन केलंय ते भावार्थ वर्णन, कारण ते भगवंताच्या जवळचं आहे म्हणून. असं 3 प्रकारचं वर्णन संतांचं असतं. पण या अभंगामध्ये या 3ही प्रकारचं वर्णन नाही, म्हणून सेना महाराजांचा अभंग घेतला. लक्षात ठेवा, संत विशेष आहेत यात नवल नाही. संत विशेष आहेत पण महाराजांनी या अभंगामध्ये जे वर्णन केलंय ते विशेषण देऊन केलंय, हे विशेष आहे. विठाला विठाला काय म्हणतात सेना महाराज या अभंगामध्ये? सेना महाराज म्हणतात, सर्वप्रथम कुठल्याही व्यक्तीचा ओळख करून देताना 2 प्रकारे व्यक्तीची ओळख करून दिली जाते. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाची प्रसिद्धी. तुम्हाला माहिती आहे ना, तो माणूस, लक्षात ठेवा बरं का, खूप मोठा माणूस आहे पण तिथं गेल्यानंतर त्याचा मूड पाहून बोला. माणूस खूप मोठा आहे पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे बोलायचंय त्याचा मूड पाहून बोला. तसं इथं सेना महाराजांनी संतांचं वर्णन केलंय, यात नवल नाही, पण संतांचा मूड सांगितलाय. संतांचा मूड सांगितलाय. संतांचा मूड 2 प्रकारचा, एक अवस्थेचा मूड आणि एक व्यवस्थेचा मूड. लक्षात ठेवा सज्जन हो, व्यवस्थेचा मूड कोणाला आवडतो आणि अवस्थेचा मूड कोणाला आवडतो, नाही का? काही नसते, नाकच मूड येते. पण इथं असं वर्णन आलेलं आहे संत सेना महाराजांचं. जे लोकमान्य संत असतात, ते संत शब्द बसत नाही पण कीर्तनापुरता बसून घ्या. जे लोकमान्य असतात, ज्यांना लोकांची पूजा मिरवणुका आवडतात ते लोकमान्य. ज्यांना फक्त लोकच आवडतात ते लोकमान्य. आणि ज्यांना लोक कीर्तनाला आले काय आणि नाही आले काय, पाया पडले काय आणि नाही पडले काय, जे कधी लोकांचा विचारच करत नाहीत, ज्यांच्या समोर लोक हाच भगवंत आहे असा विचार करून जे कीर्तन करतात, का ज्यांच्या जीवनामध्ये कीर्तनाचं वर्तन आहे, असे जे असतात ते देवमान्य असतात. आणि जे देवमान्य असतात ते देवालाच आवडतात, ते लोकाला आवडतच नाहीत. विठाला जे संत लोकाला आवडतात ते कधीच देवाला आवडत नाहीत. आणि जे देवाला आवडतात ते कधी लोकाला आवडत नाहीत. मग महाराज या अभंगामध्ये जे संत आहेत ते कोणाला आवडतात? तर सेना महाराज म्हणतात ते संत लोकाला आवडत नाहीत, म्हणून तर ज्ञानोबरांना शुद्धीपत्र दिलं. संत लोकाला आवडत नाहीत म्हणून तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीमध्ये. संत लोकाला आवडत नाहीत म्हणून नाथांच्या अंगावर 108 वेळा येऊन येऊन फुंकला. संत लोकाला आवडत नाहीत म्हणून भगवान बाबांना शरीराचा भाग कापावा लागला. संत लोकाला आवडत नाहीत म्हणूनच वामन भाऊच्या जीवनामध्ये काही लोक वामन भाऊच्या आशीर्वादाला नाही पण शापाला प्राप्त झाले. काही लोक नारायण महाराजांच्या सेवेला प्राप्त झाले पण त्यांना नारायण महाराज कळले नाही म्हणून त्यांनी सुद्धा घराचा खराटा भरून घेतला. काही लोक शिवनाथ महाराजांनाही ओळखू शकले नाही म्हणून
एका घरात 4-4, 5-5 बायका रंडक्या झाल्या. याचं कारण काय आहे की जीवनामध्ये संत मिळतात पण कळत नाहीत. विचारलं महाराज, जे मिळालेले जे संत आहेत, ठीक आहेत, संत मिळाले, ज्ञानोबराय मिळाले, तुकोबराय मिळाले, नाथ महाराज मिळाले, तनपुरे महाराज मिळाले, रघुनाथ महाराज उंबरेकर मिळाले, मच्छिंद्रनाथ भाऊ मिळाले, गाव्हाणे बाबा मिळाले, सर्व संत मिळाले, पण आम्हाला कळाले नाही, कारण तेवढं आमच्या जवळ ज्ञान नाही. मग सांगा ना, मिळालेले संत ओळखावेत कसे? त्यांनी सांगितलं, मिळालेले संत विशेष आहेत. जे विशेष असतात त्यांच्याच जवळ विशेषण असतं. संत हे विशेष असतात म्हणून त्यांच्याजवळ विशेषण असतं. संत विशेष आहेत ही त्यांची अवस्था आहे, पण त्यांचं जे विशेषण आहे ही त्यांची व्यवस्था नाही, ही त्यांची अवस्था आहे. मग विचारलं, या जगामध्ये सगळं जग व्यवस्थेसाठी नटतंय, हे सगळं जग व्यवस्थेवर प्रेम करतंय. या जगामध्ये सगळे लोक दिसण्यावर प्रेम करतात, आसण्यावर कोणाचंच प्रेम नाही. मग तरी सुद्धा दिसण्यापेक्षा आसनं जर महत्वाचं संतांचं असेल, तर त्या संतांचं जे आसन आहे त्याचं आसन आम्हाला कृपा करून सांगावं. आसन कळतं ना? आसन म्हणजे त्यांची बैठक. त्यांची बैठक, संतांची बैठक कशी ओळखावी? विचारलं, संतांची बैठक 3 प्रकारे ओळखली जाते. पहिली आहे, संतांची बैठक कायिक सेवा करून ओळखता येते. संतांची बैठक वाचिक सेवा करून ओळखता येते. संतांची बैठक मानसिक सेवा करून ओळखता येते. सज्जना हो, संतांची कायिक बैठक म्हणजे काय, संतांची वाचिक बैठक म्हणजे काय, आणि संतांची मानसिक बैठक म्हणजे काय? कशाला कायिक बैठक म्हणावं? एका संतांची एकाच वेळेस भगवंत संतांच्या संतत्वाची ओळख जर जगाला झाली नाही आणि संतांचा काळ संपत आला, तर अशा संतांची ओळख भगवंत जगाला त्यांच्या कायिक साक्षात्कारातून कळून देतो. उदाहरणार्थ, एका संतांचे 2 कीर्तन, याला म्हणतात त्यांची कायिक बैठकीची ओळख. वाचिक बैठकीची ओळख म्हणजे काय? तयाचे 20 शब्द, सुखे म्हणो येती वेद, तरी सदेह सच्चिदानंद तरी कान होती ते, किंवा आली मुखा वाटे अमृत वचने. आशीर्वाद देण्यासाठी ज्यांच्या मुखातून अमृत येतात, आणि एखादा समाज, एखादा गाव, एखादी वाडी वस्ती जर धर्म अर्थापासून, कामापासून, मोक्षापासून जर दूर जात असेल, वेदाला, शास्त्राला, पुराणाला मान्य असलेलं आचरण जर त्या व्यक्तीकडून घडत नसेल, तर अशा व्यक्तीला, माणसाला माणुसकीमध्ये आणण्यासाठी कधी कधी छडी वाजे छमछम तर विद्या येई घमघम, अशा प्रकारे शाप नाही देत संत, पण त्याला ओळख करून देण्यासाठी, आपल्यापर्यंत आणण्यासाठी तो एक प्रकारचा शासनच आहे. म्हणून संत वाचिक तपाने आपली ओळख करून देतात बैठकीची. आणि मानसिक तप काय आहे? संत गेल्यानंतर सुद्धा, लक्षात ठेवा, ज्ञानोबराय गेल्यानंतर 725 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा समाधी संजीवन. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदू, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करी तू बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, बाळ छंदू, बाबा छंदू, बाळ छंदू,
108 चरणाचा अभंग आहे बाळछंद प्रकरणातील. तर त्यामध्ये निवृत्तीनाथांचं वर्णन आलेलं आहे. निवृत्तीनाथ किती मोठे असं ज्ञानोबराय 108 अभंगामध्ये सांगतात चरणाच्या. ज्ञानोबराय म्हणतात माझे श्रीगुरु किती मोठे. ज्ञान देवे घेतले दान. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथांकडून मी दान घेतलं. ज्ञान देवे घेतले दान. ते दान कुठे घेतलंय ना माऊली, कुठे? माऊली म्हणतात ते दान हृदयामध्ये आहे. हृदयी धरून या ध्यान. जे दान आहे त्यावर नेहमी ध्यान आहे. दानावर नेहमी ध्यान असावं. हृदयी धरून या ध्यान. आता ते हृदयामध्ये ठेवलंय, पण ते नेमके ओळखायचं कसं? जगाला ओळख त्याची काय? जगाला ओळख समाधी वैसला निर्वाण. ज्याला डोळे आहेत त्यांनी समाधी पाहिजे, आणि ज्याला दृष्टी आहेत त्यांनी समाधीची संजीवन अवस्था पाहिजे. हृदयी धरून या ध्यान, समाधी वैसला निर्वाण. पण तुम्ही समाधीमध्ये आहात माऊली, निवृत्तीनाथांची कृपा आहे. पण जे लोक ज्ञानेश्वरीचं पारायण आळंदी क्षेत्रामध्ये करतात आजान वृक्षाखाली, त्यांची 21 पारायणं होतात, 51 पारायणं होतात, 75 पारायणं होतात, 100 पारायणं होतात, 111 पारायणं होतात, 1011 पारायणं होतात, 2500 पारायणं होतात, 5000 पारायणं होतात. एवढी पारायणं झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संवाद का करत नाहीत? मग त्यांनी शेवटचं कडवं सांगितलं, कथा कीर्तन करीतू. जर आळंदी क्षेत्रामध्ये पारायण करायची असतील आणि मला जर बोलायचं असेल तर आळंदी क्षेत्रामध्ये जी जी साधूंची कीर्तनं होतात, मारुती बाबा कुऱ्हेकर, राऊत बाबा यांची कीर्तनं होतात, त्या पारायण करत्याने जर माझ्याशी बोलायचं असेल तर त्या साधूंच्या कीर्तनामध्ये येऊन अवस्थात्मक स्थिती म्हणून मला श्वासाने आठवावं का माझा विश्वास तुझ्यावर आहे. विठाला विठाला कथा कीर्तन करी तू. मग मला सांगा, ज्यांची पुण्यतिथी आहे मच्छिंद्र भाऊंची, ती आता आपल्या समोर त्या समाधीमध्ये स्थिर आहेत. ते स्थिर आहेत, आपण मात्र अस्थिर आहोत. ते समाधीमध्ये स्थिर आहेत आणि आपण मात्र संसारामध्ये अस्थिर, प्रपंचामध्ये अस्थिर, आणि परमार्थामध्ये सुद्धा आपली अस्थिरताच दिसून येते. लक्षात ठेवा. म्हणून ही अस्थिरता आपली कुठेतरी स्थिर व्हावी. संसारातली आपली चंचलता सांसारिक म्हणून स्थिर व्हावी. प्रपंचातली अस्थिरता प्रापंचिक म्हणून स्थिर व्हावी. आणि परमार्थातली अस्थिरता परमार्थिक म्हणून स्थिर व्हावी. यासाठी संतांजवळ असा कोणता विशेष गुण आहे का ज्या विशेष गुणाने आपल्या संसारातली, प्रपंचातली आणि परमार्थातली अस्थिरता, चिंता, अस्थिरता स्थिर होईल आणि चिंतेचं रूपांतर चिंतनात होईल. असं काय करावं लागेल? मग त्या संतांचा एकच गुण आहे, एकच गुण आहे. आणि मी आजच्या कीर्तनामध्ये तेवढाच गुण सांगणार आहे. पण तो गुण मी म्हणतोय, पण तो गुण नाही, तो विशेष विशेषण आहे. विठाला विठाला तेवढाच गुण मी सांगणार आहे. कारण मला पुढं कळंबोलीला मला सकाळी कीर्तन आहे काल्याचं, त्यामुळे रात्र प्रवासात जाणार आहे. हे जर 9 ते 11 कीर्तन असतं तर मी आलो नसतो. 7 ते 9 आहे म्हणून प्रवासामध्ये वेळ जाईल. पण मला जिथं जायचे तिथं गेल्यानंतर ते माणसं जेवणार आहेत मुंबईची. अशी काहींची निष्ठा असते. कशी यांची कशी निष्ठा आहे? सिंगवे तू काय वरून आले, काय पुण्य असेल माहित नाही. कोण पुण्य कोण गाठी, झाली ऐशी आजी भेटी. माझं कोणतं पुण्य आहे तुमच्या हृदयामध्ये येण्याचं? तुमची कोणती सेवा जन्माची आहे का तुम्हाला पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो? खूप महत्वाचा भाग आहे. आपण आलात यासाठी प्रेमच लागतं. प्रेमाशिवाय या गोष्टी घडू शकत नाहीत. पण मी जेवण केलंय,
तुम्ही जेवण केलं नाही. आता सर्व तुम्ही जेवणार आहात. मी 8:45लाच जे विठ्ठल करणार आहे. कारण उद्या ते कीर्तन करून मला शिवाजीराव गर्जे विधान परिषदेचे आमदार, चांदगावला पण पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, शिरसटवाडीला पण कीर्तन आहे. म्हणजे उद्या मला कळंबोलीचं कीर्तन करून येऊन मला 7 वाजता शिरसटवाडीचं करून मला 9 ते 11 चांदगावचं करून उद्या आपल्या गडावर पुण्यतिथी आहे. तिथं पण जालिंद्रनाथ संस्थांचे नारायण महाराज देशपांडेचं कीर्तन आहे. आणि 23ला सकाळी वेदांताचार्य राम महाराज शास्त्री गैनाथ गडकर यांचं कीर्तन ठेवलेलं आहे. पुन्हा ते कीर्तन करून मला शिरापूरला कीर्तनाला यायचं, ते करून पुन्हा जांभळीला जायचं, जांभळीचं करून पुन्हा पाचोडला जायचं. म्हणजे ही अशी कुत्र्यापेक्षाही गत मोठी. कुत्रा तरी एका दारामध्ये थांबतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण मी आल्यापासून माझा एक नियम असतो की आज गैनाथगडावर जात असतो, मी भाऊंचं दर्शन करत असतो. भरपूर दिवस झाले मी गैनाथगडावर रुसून गेलो होतो. रुसून गेल्यानंतर विठ्ठल महाराजाकडे तेव्हा सुमो गाडी होती, टाटा सुमो. त्या गाडीवर एक राम साकला नावाचा एक नाव्याचा मुलगा होता. आता गडावर गेल्यानंतर आयतं खाऊ नये असं म्हणतात, आणि जर आयतं खाल्लं तर पुन्हा दुसऱ्या जन्मात तिथं कठाळ्या होऊन फेडावं लागतं. तर ते आम्ही करडी करत होतो, करडी. आणि करडी करता करता ते लाईट अशी त्या ह्यालाच्या वरच होती. आता उपनेरचं काम वगैरे झाल्यानंतर मग त्या आकडा मी ओढला, पण त्यातली आर्थिंगवर राहील मी आणि माझ्या अंगोपाडा. पण ते मला काहीच झालं नाही. पण विठ्ठल महाराजांचं तेव्हा काय एकदम धष्टपुष्ट होते. मी तिथं खाली पडून ते मठातून लगेच धावत आले. लगेच जामखेडला नारायणरावचे मुंडे डॉक्टर होते, जगन्नाथ नारायणरावचे चिरंजीव. ते जामखेडला सरकारी असल्यामुळे तिथं गेलो, तिथं आलो. पण ते पडल्यामुळं माझ्या ह्या इथं एक अशी गोळी आली होती, मनगटात गोळी. आणि वामन भाऊंची पुण्यतिथी 4-8 दिवस आली होती. मी म्हणलं भाऊ, 2.5 वर्षापासून तुमची समाधीची मी सेवा करतोय, वरच्या गैनातून खालच्या गैनाथापर्यंत नैवेद्य घेऊन जातोय, आणि तरी ही गोळी आली. मी जर तुमची सेवा निष्ठेने केली असली आणि मी जर तुमचा जर शिष्य असलो आणि भविष्यामध्ये जर तुमचं काही जर माझ्याकडून व्हायचं असलं ना, ही गोळी जर जिरली तरच मी महाराज होईन, नाही तर मी लग्न करणार आहे म्हणून. असं म्हणल्यानंतर पुण्यतिथी झाली आणि त्याच्यावर 8च दिवसांनी ही गोळी जिरून गेली, तिचं पाणी झालं. तर जीवनामध्ये मला एक सांगायचं, आपण जर संतांची सेवा जर मनोभावे केली तर मला असं वाटतं संत आजही जिवंतच आहेत. कथा कीर्तन चालू झालं तर संत, मग त्यामुळेच मी अभंग घेतला. उदार शब्द, उदार तुम्ही संत. फक्त उदार शब्दाबद्दल आपल्याला बोलायचे आणि सेवा आटोपती घ्यायची. संत उदार कसे आहेत लक्षात ठेवा. माझा आणि तुमचा जन्म ज्या आई वडिलांच्या पोटी झाला त्यांनाही उदार म्हणता येईल का? म्हणता येईल आई वडिलांना. पण कोणत्या आई वडिलांना उदार म्हणता येईल? ज्या आई वडिलांच्या पोटी आपला जन्म झाला पण आपण व्यंग नाही, आंधळे पांगळे चकणे तिराळे आपण नाहीत, म्हणजे आई वडिलांना उदार म्हणता येईल. पण मी असं म्हणतो त्या आई वडिलांना उदार म्हणता येईल, पण ज्यांचा जन्म आई वडिलांच्या पोटी आंधळा होतो, बहिरा होतो, पांगळा होतो, आपल्या पूजेमध्ये रंगनाथ आहे तसा होतो, मग त्या आई वडिलाला इच्छा होती का माझा मुलगा असा लांगडा पांगळा आमच्या पोटी जन्माला यावा? असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. का कोणाला वाटतं पोरग लंगडं जन्माला यावं? काय कर बाबा, कोणालाच वाटत नाही. मग मला सांगा, या जगामध्ये आंधळे नाहीत का? आहेत. या जगामध्ये पांगळे नाहीत का? आहेत. या जगामध्ये मुके नाहीत का? आहेत. मग हे सगळे लोक व्यंगाचे या ठिकाणी या जगामध्ये आहेत. मग त्यांचाही जन्म आई वडिलांच्याच पोटी झाला ना? का झाला बरं? लक्षात ठेवा, आई वडील जन्म देण्यापुरते पुण्यवान आहेत. आई वडील पुण्यवान आहेत पण जन्म देण्यापुरते. पण असा जन्म द्यायचा आणि तसाच जन्म द्यायचा
याच्या आवडी आणि निवडीबद्दल त्यांना परमात्म्याने आणि भगवंताने अंश रूपही अधिकार ठेवलेला नाही. मग मला सांगा, पुढचा टप्पा सांगतो, दुसरा टप्पा. कधी कधी आई वडिलांच्या पोटामध्ये आपला गर्भ राहतो, जन्म होतो, पण कधी कधी आपल्या जन्मामुळे आई वडील मरतात. एवढे आपण पुण्यवान. आपला जन्म झाला का आई वडील गिळून घेतले. एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि आई वडील वारले. कधी कधी आपली अशी परिस्थिती होते, आपल्या येण्यामुळे आई वडील दुःखी, आणि कधी कधी आई वडील सुखी पण आपण जन्माला आल्यानंतर मृत्युमुखी पडतो. मग मला सांगा, 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये आपण राहिलोत. कुठल्या आई वडिलांना वाटतं की जन्माला आल्याबरोबर आपण मेलं पाहिजे किंवा आपला मुलगा मेला पाहिजे, असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. पण लक्षात ठेवा, जरी वाटत नाही तरी कानावर आल्याशिवाय राहत नाही, त्याचे साक्षी झाल्याशिवाय आपण राहत नाहीत. पण तरी सुद्धा या अभंगामध्ये संतांचा एक विशेषणाचा गुण म्हणून सेना महाराज म्हणतात, संत उदार आहेत. आता उदार कोणाला म्हणायचं? या जगामध्ये बरेच उधारच भेटत आहेत. ट्रॅक्टरची नांगरटही उधारच करून घेते, रेघा उधारच मारतील, किराणा उधारच नेतील, बस्ता उधारच बांधतील, सगळं उधारच करतील, आणि तरी उधार होणार नाहीत. विठाला विठाला पण विचारलं का हो असं? आपल्या येण्यामुळं कधी कधी आपले आई वडील जातात, कधी कधी आपण आल्यानंतर आपले आई वडील जातात, आपल्याला जावं लागतं. हे असं का होतं विचारलं. या पदामध्ये, या पद्धतीमध्ये आई वडील सुद्धा कमी पडलेले आहेत. कोणासमोर? संतांसमोर. तुकोबराने विचारलं, तुकोबरा, आई वडिलापेक्षा या जगामध्ये कोण मोठं आहे? तुकोबरा म्हणतात, आई वडिलापेक्षा या जगामध्ये तेच मोठे आहेत का जे जन्म मृत्यूतून वाचवतात. ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांनी आपल्याला जन्मामधून आणि मृत्यूमधून वाचवलं नाही. मग मला सांगा, जे जन्म मृत्यूमधून वाचवू शकतात पण जन्म देऊ शकत नाही, जन्म देऊ शकत नाहीत पण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचू शकतात, तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे. ठीक आहे, तुम्ही आई वडिलांवर प्रेम करा, उपनिषदाचं खंडन करायचं नाही. त्वमेव माता त्वमेव पिता, पण हे जे उपनिषदातला हा जो श्लोक आलेला आहे, त्वमेव माता आणि त्वमेव पिता, हा एकाच अभंगासाठी आलेला आहे. कोणते माता पिता धन्यवान आहेत किंवा कोणत्या माता पित्याला धन्यता आहे? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, या पदासाठी त्वमेव माता आणि त्वमेव पिता हा उपनिषदातला श्लोक हा सिद्धी आणि सार्थकी ठरतो. आणखी दुसरा टप्पा आहे, नावडे जन धन माता पिता, हे एक पद या ठिकाणी योग्य वाटतं. म्हणून हा उदार शब्द संतांचं उदारत्व सिद्ध करतो असं नाही, संतांची ओळख करून देतो. विठाला लक्षात ठेवा, या जगामध्ये तुम्ही मला पाहिलेलं आहे आणि मी तुम्हाला पाहिलेलं आहे. मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाळतात, पण तुमची ओळखच नाही. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पाहिल्यासारखं वाटतंय पण ओळख नाही. तसं या जगामध्ये संत आहेत, पण हे संतच आहेत याची ओळख करून घेण्यासाठी उदार शब्द महत्वाचा आहे. उदार शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. उदार शब्द आपल्यासाठी आणखी सांगतो. कुटुंबामध्ये आई वडिलांच्या पोटी आपला जन्म होतो. मग मला सांगा, हा जे उजवा भाग आहे तो आईसारखा आणि डावा भाग वडिलासारखा, असा आहे कोणाचा? एकतर आपण आईसारखे किंवा वडिलासारखी. जो आईवर जातो त्याची श्रद्धा आणि जो वडिलावर जातो त्याचा विश्वास. विश्वास आणि श्रद्धा या दोन गोष्टी परमार्थामध्ये अशा आहेत. विश्वास आणि श्रद्धा, विश्वास म्हणजे वडील आणि श्रद्धा म्हणजे आई.
या उदार शब्दाची जी निर्मिती आहे या अभंगामध्ये विश्वासरूपी बाप आणि श्रद्धारूपी आई यांच्या पोटी पहिला मुलगा झाला, त्याचं नाव उदार. विठाला 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 विठाला. आणि अशा या उदार मुलाने श्रद्धारूपी आई आणि विश्वासरूपी वडिलाच्या पोटी जन्म घेतलेला पहिला मुलगा आहे तो म्हणजे उदार. आणि या उदार नावाच्या मुलानं संत हे उदार, संत उदार उदार संत उदार 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 उदार